मंडळी, आज आहे मागे गणेश जयंती। आजच्या दिवशी श्री गणेशांना एक वस्तू न विसरता आपण अर्पण करावी। 1 फेब्रुवारी मागे गणेश जयंती तिथीला विनायक चतुर्थी देखील म्हटलं जातं। तर या दिवशी एक वस्तू श्री गणेशांना आपण न विसरता अर्पण करायची आहे। अत्यंत प्रभावी, प्रिय, प्रसन्न करणारी वस्तू ही आहे। तसेच मागे गणेश जयंती म्हणजे श्री गणेशांचा वाढदिवस। या दिवशी श्री गणेश अत्यंत आनंदी असतात। त्यांचे तेज खूप पटींनी प्रखर हे असते। त्यामुळे बाप्पांच्या आवडीच्या साध्या सोप्या या वस्तू आपण अर्पण कराव्यात। तर बाप्पा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्रदान करतात आणि आपली इच्छापूर्ती ही लवकर होत असते। खूपच प्रभावी आणि शुभ दिवस हा आहे। नोकरी लागत नसेल किंवा लग्न जुळत नसतील, घरात सतत वादविवाद कटकटी होत असतील किंवा मुलांच्या शिक्षणासंबंधी काही अडीअडचणी असतील, कर्ज झालं असेल, तर हा उपाय आपण आजच्या दिवशी निश्चितच करावा। कारण कर्ज फेडण्यासाठी काही बाप्पा येणार नाहीत, पण आपण जे काही काम कष्ट करतो त्यासोबत नशिबाची साथ मिळणं अत्यंत आवश्यक असतं। या दिवशी पूजा कशी करावी, अभिषेक, नैवेद्य या संबंधीचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर या दिवशी पंचोपचारे पूजा करून लाल जास्वंदीचे फूल आपण श्री गणेशांना अर्पण करावं। तसंच कुठली महत्त्वाची वस्तू अर्पण करावी तर शमीचे झाडाचे पान तसेच एक हळकुंड या दिवशी श्री गणेशांना न विसरता अर्पण करावं। त्याचबरोबर या दिवशी तिळगुळाचं खूप महत्त्व आहे। याचाही नैवेद्य आपण श्री गणेशांना अर्पण करावा। यामुळे बाप्पा प्रसन्न होतात। तसेच या दिवशी आपण कोणत्या चुका करू नयेत, तर या दिवशी चुकून देखील आपण चंद्राचे दर्शन घेऊ नये। त्याचे वाईट परिणाम होत असतात आणि समजा चुकून जर चंद्रदर्शन झालंच तर बाप्पांची माफी मागावी। पण आजच्या दिवशी चुकून देखील आपण चंद्रदर्शन करू नये, याची प्रकर्षाने काळजी घ्यावी। मागे गणेश जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन घेणे अशुभ मानले जाते। यानंतर श्री गणेशांना तुळस आपण अर्पण करू नये, कारण प्रत्येक नैवेद्यावर आपण तुळस ठेवूनच नैवेद्य देवांना अर्पण करत असतो, पण श्री गणेशांना तुळस ही वाहत नाही। तसेच या दिवशी मांसाहार, तामसिक भोजन कटाक्षाने टाळावं, कारण या दिवशी बाप्पांचे सहस्रपटींनी तेज हे असते। अधिक प्रखर तेज असल्या कारणाने आपण या चुका अजिबात करू नये। एक वेळ सेवा नाही केली तरी चालेल, पण या चुका आपण अजिबात करू नयेत, कारण त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि मग आपणच म्हणतो की एवढी भक्ती करून देखील माझ्यासोबतच असं का घडतं। तसेच श्री गणेशांना दुर्वा आवर्जून अर्पण कराव्यात। दुर्वा अर्पण करताना हा मंत्र आपण आवर्जून पठण करावा। इदम दुर्वा दलम ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 21 किंवा 11 वेळा आपण जप करावा। त्यानंतर दुर्वा अर्पण कराव्यात। यामुळे सर्व इच्छा मनोकामना आपल्या त्वरित पूर्ण होतात। श्री स्वामी समर्थ।